ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सचिनने सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट आता सायली वाचू लागते. आता सचिनने लिहिलेले ते एक एक शब्द यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. सचिन शेवट म्हणतो की एका बापावर आणि एका पतीवर झालेला अन्याय कोणी थांबवू शकेल का? पुरुषांना सुद्धा मन असतं, हे कोणी जाणू शकेल का? मला कधीतरी न्याय मिळेल का? आता हे सगळं ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच सचिनचा खूप राग आलेला असतो. अस्मिता म्हणू लागते, हे सगळं काही आपल्याला प्रेशराईज करण्यासाठी केलं जात आहे, बाकी काही नाही. नाहीतर सचिन सोशल मीडियावर अशी पोस्ट का टाकेल? तर आता चैतन्य म्हणू लागतो, पण तो एवढ्यावरच थांबला नाहीये, अजून त्याने खूप काही केलं आहे. तर कल्पना ताई म्हणतात, काय म्हणजे अजून त्याने काय काय केले नक्की? तर आता त्याच वेळी त्या ठिकाणी अर्जुन आलेला असतो. अर्जुन विचारतो की कोण काय करतंय? आता मात्र घरातील सर्वजण शांत होतात, कारण हे जर सत्य अर्जुनला कळालं तर अर्जुन किती संतप्त होऊ शकतो हे तर सगळ्यांनाच माहीत असतं. तर आता अर्जुन आणि अश्विन घरी येतात. सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते, अहो तुम्ही कुठे गेला होता नक्की? आता अर्जुनला काय सांगावं काहीच कळत नाही. तर अश्विन म्हणतो, माझ्या एका पेशंटला लीगल ॲडवाईस हवी होती आणि म्हणूनच मी दादाला घेऊन हॉस्पिटलला गेलो होतो. इथे नक्की काय झालंय? तर आता चैतन्य अर्जुनला ती पोस्ट दाखवतो. त्यावेळी अर्जुन म्हणू लागतो, तू तर म्हणाला होतास सचिनने उद्याची डेट, हे सगळं काही मुद्दामहून नाटक केले, पण हे सगळं काही पोस्ट वगैरे करण्याच अजून काय नाटक आहे? हे सगळं काही तो मुद्दामहून करतोय. तर आता चैतन्य म्हणू लागतो, पण तो इतक्यावरच थांबला नाही अर्जुन, तर त्याने आता आपल्या समोर अजून आवाहन उभं केलं. हे तर खरं बघायला गेलं तर त्याची हिंमत आता जास्तच वाढायला लागली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे. हे बघ, ही नोटीस बघ. आता ज्यावेळी अर्जुन नोटीस पाहतो त्यावेळी तो चैतन्याला म्हणतो, हे सगळं काही त्याने मुद्दामहून केलं आहे. आपल्याला केसवर स्टडी करायला वेळ मिळायला नको, यासाठी हा त्याचा प्लॅन आहे. तर आता चैतन्य म्हणतो, यापेक्षाही म्हणजे त्याने आता अस्मिताईवर डोमेस्टिक व्हायरलची केसही दाखल केली आहे आणि त्यामध्ये सायली वहिनीत सुद्धा नाव आहे. आता हे ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. अर्जुन आता ती दुसरी नोटीस पाहतो तर त्यामध्ये अस्मिता सोबत आता सायलीत सुद्धा नाव असतं. ते पाहून कल्पना ताईंना आणि प्रतिमा आत्यांना धक्काच बसतो. प्रतिमा आत्या म्हणतात, म्हणजे सायलीला आता या अवस्थेत तिथे कोर्टात यावं लागणार आहे का? तर अर्जुन म्हणतो, सॉरी, परंतु सायली तुला उद्या कोर्टात यावंच लागेल. आता सगळेच सण सायलीची काळजी करत असतात, परंतु सचिनने एकावर एक असे डाव टाकलेले असतात की ज्यामुळे संपूर्ण कुटुंब आता यामध्ये अडकत चाललेलं असत. तर आता चैतन्य म्हणू लागतो, परंतु हा सचिन एवढ्यावरच थांबलेला नाही, तर त्याने बार काउन्सिलकडे तुझी तक्रार केली आहे. त्याच असं म्हणणं आहे की तू ही केस वैयक्तिक वैरासाठी लढतोयस. आता मात्र सचिनने दिलेले हे धक्के घरातील कोणाला सहन होत नसतात. घरातील सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकते. या सगळ्यामुळे सायली मात्र खूप संतप्त झालेली असते. तर अस्मिता म्हणू लागते, सचिनला माझ्यावर सूड उगवायचा आहे ना, मग माझ्या फॅमिलीला तो त्रास का देतोय? त्याला डिवोर्स हवा होता ना, मग मी देते ना. तो त्याला जे हो ते करायला मोकळा आहे, मग तरी सुद्धा या सगळ्यामध्ये घरच्यांना अडकवतोय का? का त्रास देतोय? तर आता चैतन्य म्हणू लागतो, हे सगळं काही तो पैसे वाचवण्यासाठी करत आहे. त्याला पोटगी द्यायची नाहीये आणि त्यासाठी त्याचा हा प्लॅन चालू आहे. तर अर्जुन म्हणू लागतो, खरंच तर माझी फॅमिली हा माझा वीक पॉइंट आहे, हे तर सचिनला चांगलंच माहीत आहे आणि म्हणूनच तो हे सगळं काही करत आहे. तर सायली म्हणू लागते, पण त्याची ही मुजोरी आपण चालू द्यायची नाही. त्याने आता जे काही केलं ना, ते त्याला महागात पडायलाच हो, कारण माझा तुमच्यावर आणि तुमच्या बुद्धीवर पूर्ण विश्वास आहे. त्याने आतापर्यंत आपल्या कुटुंबावर, अस्मिता ताईंवर जे काही आरोप केलेत ना, ते सगळे काही तुम्ही काढणार आहात आणि आतात
याचा पिता उघड पडणार, ते सगळे आरोप खोडून काढत समाजात ताटमानाने फिरू शकत नाही अशी त्याची अवस्था व्हायला पाहिजे. आणि ते तुम्ही कराल. आता सायलीकडे सर्वजण पाहत असतात. सायली तर खूप चिडलेली असते, कारण सचिनने आपल्या संपूर्ण कुटुंबाची जी बदनामी केलेली असते ती सायलीला अजिबातच सहन होत नसते. सायली म्हणू लागते, स्वतः शेण खायचं आणि आरोप मात्र समोरच्या व्यक्तीवर करायचे, बायकोवर आणि बायकोच्या घरच्यांवर आरोप करायची हिंमत पुढच्या कुठल्याही पुरुषांमध्ये होऊ नये. आणि त्यासाठी आपल्याला सचिनला धडा शिकवावाच लागेल. आता सायलीची तब्येत बिघडते. सर्वजण सायलीला सावरतात. कल्पनाताई, विमलताई आणि प्रतिमा सर्वजण सायलीला शांत बसायला सांगतात. कल्पनाताई सायलीला पाणी देतात आणि म्हणतात, सायली, तू शांत हो, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तर अर्जुन सायलीला म्हणतो, त्या सचिनच काय करायचं ते आम्ही बघूच, परंतु तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, तू शांत हो जरा. तर दुसरीकडे महिप शिकरेच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं की एक बाबा आलेले असतात. महिप्त शिकरे आता त्या बाबांचे पाय धुतात आणि म्हणू लागतात, बाबा, आज तुमचे पाय धुण्याच भाग्य मला लाभलं, मी खरंच धन्य झालो. असं म्हणत महिप्त शिखरे पाया पडतात. परंतु त्याचवेळी ते बाबा आता महिप्त शिखरेवर लाथ मारतात. आता हे पाहून तिथे जमलेल्या सगळ्या जनसमुदाय यांना धक्काच बसतो. तर ते बाबा महिप्त शिखरेंना म्हणतात, काय रे महिप्त, तुला साधे पाय पुसता येत नाही का? अरे, तू माझे पाय पुसतोयस, माझी सेवा करतोयस की माझ्यावर उपकार करतोयस? असं म्हणत ते बाबा खूप चिडलेले असतात. ते महिप शिकरेंना म्हणतात, तुझ्यासारखे सेवक मी माझ्या पायाजवळ उभे सुद्धा करत नाही. आता या बाबांचे हे वागण पाहून सचिन मनाशीच म्हणतो, हा बहुगुणी बाबा तर फारच बिंडोक निघाला. चक्क महिप शिकवर लाथ घातली. आता हा महिप शिकरे काही शांत बसणार नाही नक्कीच. याचे तंगडे तोडून याच्याच हातात देईल. आणि सचिन या सगळ्याची गंमत पाहत असतो. तर दुसरीकडे महिप शिकरे त्या बाबांना म्हणतात, बाबा, या गरीबाकडून काही चुकलं का हो? तर मी तुमचे परत पाय पुसतो. असं म्हणत महिप्त शिकरे आता काही प्रतिक्रिया न देता न चिडता त्या बाबांचे पाय पुसत असतात. आणि हे पाहून मात्र सचिनला धक्काच बसतो. तर आता महिप शिकरे ज्यावेळी पाय पुसत असतात त्यावेळी बाबा महिप्त शिकरेंना म्हणतात, ठाम महिप्त, माझे पाय पुसायची काहीच गरज नाही. खरं तर मी तुझी परीक्षा घेतली. जी व्यक्ती स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवते ती व्यक्ती जग जिंकते. जी व्यक्ती मातीशी दानत ठेवते तिच्यास्वर परमेश्वर प्रसन्न होतो. आणि अगदी मी तुझी परीक्षा घेतली. या परीक्षेत तू पास झालायस महिप्त. तर महिप्त शिकरे बाबांना म्हणतात, म्हणजे बाबा, तुम्ही माझ्यावर चिडला तर नाही आहात ना? म्हणजे मला आता कोणाचाच राग रोष ओढावून घ्यायचा नाहीये. मला आता सगळीकडे फक्त शांतता पसरवायची आहे. तर आता बाबा महिप्त शिकरेंना म्हणतात, अरे पण महिप्त, तू तर गुंड होतास ना? तर महिप्त शिकरे बाबांना आपली सत्य परिस्थिती सांगत म्हणतात, मी नुसता गुंड नव्हतो बाबा, तर राक्षस होतो, राक्षस. पण आता मला देव बनायचे आहे. पण मला माणूस तरी बनता आलं ना, तरी पुरेसा आहे. तर बाबा महिप्त शिकरेंना म्हणतात, महिप्त, तुझी कहाणी मला माहीत आहे. असं म्हणत आता जमलेल्या सगळ्या समुदायांना आता बाबा महिप्त शिकरेंबद्दल बोलतात आणि म्हणतात, हा महिप्त म्हणजे फक्त गुंड नाहीये, त्याने असंख्य गुन्हे केले आणि काही काळासाठी तो तुरुंगातही होता. असं म्हणत आता महिप्त शिकरेंबद्दल सगळी माहिती ते सर्वांना सांगू लागतात. इकडे मात्र सचिन हे सगळं काही पाहून आश्चर्यचकित होतो, कारण महिप्त शिकरेच हे वाघणं सचिनसाठी नवीनच असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं इन्स्पेक्टर सावंत घरी आलेले असतात. आता चैतन ये आणि इन्स्पेक्टर सावंत यांची चर्चा चालू असते आणि त्यामध्ये आता अर्जुनही सामील होतो. परंतु अर्जुनच्या मागे मागे आता सायली सुद्धा तिथपर्यंत आलेली असते. आता अर्जुन म्हणतो, तू का आलीयस इथे? तर सायली म्हणते, बरं, तुम्ही उद्याच्या केसबद्दल काय ठरवलं आहे? उद्या तुम्ही सचिनला काय प्रश्न विचारणार आहात?
तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, तू का आलीयस इथे? सायली म्हणते, अहो मला झोपच येत नव्हती म्हणून म्हटलं की थोडी या केसबद्दल आपण सुद्धा तुम्हाला मदत करावी. अर्जुन म्हणतो, नाही, तुला आरामाची गरज आहे आणि तू जाऊन आराम करायचा आहेस. तर सायली म्हणते, अहो नाही, मला झोपच येत नाहीये. अर्जुन म्हणतो, नाही, मी तुला सांगितलं ना की तू आराम करायचा, मग जा, तुझी आरामाची वेळ झाली आहे. तर सायली म्हणते, नाही, तसंही तुम्ही झोपेसाठी जो अलार्म लावला आहे तो अलार्म तर अजून झालाच नाहीये. तर अर्जुन म्हणतो, नाही, मी सचिन सारख्या माणसाच्या कुठल्याही अशा केसेसबद्दल तुला ताण घेऊ देणार नाही. तर सायली म्हणते, अहो पण मी ताण घेणारच नाहीये. तर अर्जुन म्हणतो, नाही, मी तुला एकदा सांगितलं ना, तू जा वर आणि झोप, तू आराम कर. तर सायली म्हणते, भाऊजी तुम्ही तरी सांगा ना, आता चैतन्य अर्जुनला काही सांगायला जाणार. तर अर्जुन म्हणतो, तो काय मला सांगणार आहे तुझ्या हेल्थच्या बाबतीत? मी कुठलीही निष्काळजीपणा करू देणार नाही किंवा कोणाचं काही ऐकून घेणार नाही. त्यामुळे आता वर जायचं आणि फक्त आराम करायचा, विषय संपला, असं म्हणत अर्जुनने सायलीला सक्त ताकीद दिलेली असते. सायली पाहते तर आता इन्स्पेक्टर सावंतही त्या ठिकाणी असतात. त्यामुळे सायली काही न बोलता गुपचूप तिथून निघून जाते. तर त्यानंतर आता अर्जुन, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांची सचिनच्या केसबद्दल चर्चा सुरू होते. तर अर्जुन चैतन्यला म्हणतो, चैतन्य, मी तुला त्या कॅन्डामध्ये सचिन नक्की काय काम करत होता याची इन्फॉर्मेशन काढायला सांगितली होती, त्याबद्दल काही कळाले का? तर चैतन्य म्हणतो की हो, माझे तिथे काही कॉल झाले आहेत, होपफुली आपल्याला नक्कीच काहीतरी माहिती मिळेल. तर इन्स्पेक्टर सावंत आता अर्जुनला विचारतात की अर्जुन सर, तुमचं नक्की प्लॅन काय आहे? तर अर्जुन म्हणतो की सांगतो, असं म्हणत अर्जुन त्याचा प्लॅन आता चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांना सांगत असतो. तर दुसरीकडे महिप्त शिकरेच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं. महिप्त शिकरे बाबांना म्हणतात, बाबा, हे सगळं काही फक्त तुमच्यामुळे शक्य झालं. म्हणजे मी ज्यावेळी जेलमध्ये होतो, माझी शिक्षा भोगत होतो, त्यावेळी मला तुमचा साक्षात्कार झाला. तुम्ही मला म्हणालात, ए महिप्त, आता हे सगळं वागणं सोड आणि चांगली वागणूक सुरू कर बघ. तुझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं घडेल. आणि त्याचवेळी मी चांगलं वागायला सुरुवात केलं आणि माझ्या या चांगल्या वागण्यामुळे काय झालं, त्या जेलरने मला लवकर सोडून दिलं. माझ्या चांगल्या वागणुकीमुळे मी परत घरी आलो. हे सगळं काही फक्त बाबा तुमच्यामुळे शक्य झालंय. बाबा, आता मी ठरवलं आहे, मी तिरडीवर जाई पर्यंत एकही पाप करणार नाही. आता जे करेन ते जगात शांतता पसरेल यासाठीच प्रयत्न बाबा, म्हणूनच मी तुमच्या चरणाशी लीन झालो आहे. तर आता बाबांना हे सगळं ऐकून समाधान वाटत असतं. महिप्त शिकरे म्हणू लागतात, तुम्ही सुद्धा कोणी जर पाप केलं असेल तर बाबांच्या चरणावर ते पाप धुवून टाका आणि बघा, आयुष्यात सगळं काही चांगलं होईल. तर आता बाबा महिप्त शिकरेंना म्हणतात, महिप्त, मी तुला मगाशी म्हणालो होतो की मी तुला माझ्या पायाजवळ सुद्धा उभं करणार नाही, पण मला आता तुला माझ्या पायाकडे उभं करायचंच नाहीये, तर हृदयाशी कवटाळायचं आहे. आजपासून तू माझा शिष्य आणि या सगळ्या भक्तजनांना तू शांततेचा मार्ग आणि माझ्या सगळ्या शिकवणी सांगायच्या आहेत आणि यासाठी मी तुझी निवड केली आहे. असं म्हणत बाबा महिप्त शिकरेंना हृदयाशी कवटाळतात, जवळ घेतात. आता सर्वच जण महिप्त बाबा की जय असं म्हणत घोषणा देऊ लागतात. तर इथे सचिन मनाशीच म्हणतो, या अण्णांचे हे माकडचाळी पाहण्यापेक्षा आता मला उद्याच्या केसबद्दल तयारी करायला हवी. काहीही झालं तरी त्या सुभेदारांची मला वाट लावायची आहे. त्या संपूर्ण सुभेदारांची कोंडी झालेली मला पाहायची आहे. असं म्हणत सचिन आता पुढच्या केसच्या तयारीला लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी आता विमलताई अर्जुनसाठी कॉफी बनवत असतात. तर आता त्याच वेळी सायली त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते, विमलताई, काय करताय? यांच्यासाठी कॉफी बनवताय का? तर विमलताई म्हणतात की हो अर्जुन दादांसाठी कॉफी.
चैतन्य दादांसाठी कॉफी आणि ते इन्स्पेक्टर साहेब आलेत ना, त्यांच्यासाठी चहा झालास हे बनवून. तर सायली म्हणते, बरं मग मी घेऊन जाते. असं म्हणत आता सायली चहा आणि कॉफी घेऊन स्टडी रूमच्या दिशेने निघालेली असते. तर दुसरीकडे आता अर्जुनने त्याचा प्लॅन सांगितलेला असतो. इन्स्पेक्टर सावंत म्हणू लागतात की हो आलंय आमच्या लक्षात, आता सगळं काही प्लॅन नुसारच होईल. अर्जुन म्हणतो की आपण ठरवल्याप्रमाणे आपल्या हाती उद्या फक्त उद्याच्या केस पर्यंतचाच वेळ आहे. त्यामुळे जर आपण ज्या पुराव्यांच्या शोधात आहोत ते पुरावे जर आपल्याला सापडले तरच आपल्याला केस जिंकता येणार आहे. तर आता त्याचवेळी सायली त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते, आणि जे आपण ठरवलं तसं नाहीच घडलं तर त्यासाठी आपल्याकडे दुसरा पर्याय सुद्धा तयार असायलाच हवा ना. तर आता अर्जुन सायलीला प्रश्न करत म्हणतो, तू काय करतेस इथे? तर सायली म्हणते, अहो काही नाही, कॉफी घेऊन आले होते. तर अर्जुन म्हणतो, पण तू इथे या केसच्या कुठल्याही गोष्टीत लक्ष द्यायचं नाही, मी सांगितलं आहे ना. तर सायली अर्जुनला म्हणते, नाही हो, जेवढं कानावर पडलं तेवढंच मी ऐकलं. तर अर्जुन म्हणतो, हे बरं आहे, अख्ख्या जगाचं बोलणं तुझ्या कानापर्यंत पोहोचतं, फक्त मी काय बोलत आहे ना ते फक्त तुझ्या कानापर्यंत पोहोचत नाहीये. मी तुला आराम करायला सांगितला होता ना, पण नाही, तुला इथे या केसमध्ये लक्ष घालायचंच आहे. तर सायली म्हणते, अहो असं काय करताय तुम्ही, प्रत्येक केसच्या वेळी माझी मदत घेताच ना. तर अर्जुन म्हणतो, हो, परंतु आता तुझ्या तब्येतीचा विचार करता तू या सगळ्यामध्ये लक्ष घालायचं नाही. तर सायली अर्जुनला म्हणते, अहो पण उद्या मला सुद्धा कोर्टात हजर राहायचं आहेस ना, मग काय करायचं काय सांगायचं हे मला सुद्धा कळायला हवंच ना. तर अर्जुन म्हणतो, काय करायचं कसं करायचं काय बोलायचं हे सगळं काही मी उद्या सकाळी तुला सांगणारच आहे. पण आता या सगळ्यामध्ये तुला पडायची काहीच गरज नाही. खरं तर या सगळ्यामध्ये तू अजिबात लक्ष घालायचं नाही, तू फक्त वरती जायचा आणि आराम करायचा आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही मला इथून हाकलावून देताय का? तर अर्जुन म्हणतो, तू जर आता वरती नाही गेलीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही. सायली म्हणते, तसं जर असेल ना, तुम्ही मला हाक लावून देत असाल तर मीच तुमच्याशी बोलणार नाही. असं म्हणत सायली आता रागाने तिथून निघालेली असते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, बोलू नकोस पण आराम कर. असं म्हणत आता अर्जुनने सायलीला आराम करायला पाठवलेलं असतं. परंतु या दोघांची भांडण पाहून चैतन्याला मात्र हसायला येत असतं. अर्जुन म्हणतो, तू का हसतोयस? चैतन्य म्हणतो, कुठे का माझा चेहराच हसराय. अर्जुन म्हणतो, हो का, मग आता बंद नडकर. आणि इन्स्पेक्टर सावंत, अहो तुम्ही तरी सिरियस व्हा. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो सर, उद्या तुम्हाला जे माहिती हवी आहे, जे पुरावे हवे आहेत ते उद्या सकाळपर्यंत आपल्या हातात असतीलच. तर त्यानंतर आता तिघेही कॉफी पित असतात. तर दुसरीकडे कल्पना ताई आणि प्रतापराव यांच्याशी बोलण्यासाठी आता प्रतिमा आत्या आलेल्या असतात. प्रतिमा आत्या म्हणतात, कल्पना तुला माझं बोलणं पटते ना? तर कल्पना ताई म्हणतात, हो प्रतिमा, तू जे बोलतेस ते आम्हाला पटतं, आम्हाला कळते, आम्हाला माहीत आहे की सायलीला आरामाची गरज आहे, पण तरी सुद्धा ती तुझ्याकडे राहायला गेली तर इथे आम्हाला अजिबातच चैन पडणार नाही. तर प्रतिमा आत्या म्हणतात, कल्पना अग सायलीला विश्रांतीची गरज आहे. इथे तू कितीही तिला विश्रांती घ्यायला सांगितली, कितीही तू तिची काळजी घेत असलीस तरी सुद्धा ती विश्रांती काही घेणार नाही आणि काळजी करायचं काही सोडणार नाही. ती फक्त घरातील सर्वांचा विचार करत बसेल. त्यात आता अस्मिता आणि अश्विन यांच्या आयुष्यात जे काही घडलंय त्यामुळे ती या सगळ्याचा विचार करत बसेल. पण या सगळ्या विचारांपासून आता तिने दूर असायला हो, तिने स्वतःची काळजी घ्यायला हवी. या अवस्थेत तिने स्वतःकडे लक्ष द्यायला हवा. तर प्रतापराव म्हणतात, हो खरं आहे, या सगळ्यापासून आता सायलीने दूर राहणंच योग्य आहे. तिच्या तब्येतीसाठी हे खरंच गरजेचं आहे. तर आता प्रतिमा त्या म्हणतात, खरं तर मधुभाऊ बरे असते तर माहेरपणासाठी तिला आश्रमात घेऊन गेलेच असते ना, मग मी आई म्हणून
तिला माहेरपणासाठी घेऊन जाते असं समजूयात ना. त्यामुळे थोडे दिवस का होई ना, परंतु तिला माहेरपणासाठी माझ्या घरी पाठवून द्या. तर प्रतिमा त्यांच हे बोलणं ऐकून कल्पना ताईंना खूप वाईट वाटतं. कल्पना ताई म्हणतात, खरं तर सायलीसाठी मी काय काय करायचे स्वप्न पाहिलं होतं. मी म्हटलं होतं की मी माझ्या सायलीसाठी हे करेन ते करेन, पण मी मात्र काहीच करू शकत नाही. तर प्रतिमा ते म्हणतात, नाही कल्पना, असं काही नाहीये. तू सुद्धा सायलीसाठी अगदी आईसारखी माया लावतेस, आईसारखं सगळं काही तिच्यासाठी करतेस, पण शेवटी घरची परिस्थितीच अशी आहे की या सगळ्यामध्ये तू तरी कुठल्या कुठल्या गोष्टीकडे लक्ष देणार आहेस. तर कल्पनाताई म्हणतात, हो सध्या सायलीला आरामाची गरज आहे, तिची काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे ज्या प्रतिमा तू तिला तुझ्या घरी घेऊन जा. तर प्रतापराव कल्पना ताईंना म्हणतात, कल्पना एवढा विचार नको नको करूस. सायली काही खूप लांब जाणार नाहीये, इथेच तर आहे. रविराजच्या घरी आपण कधीही जाऊ शकतो. आपल्याला आठवण आली की आपण जायचं आपल्या सायलीला भेटायला. प्रतिमा म्हणतात, अगदी तुम्ही कधीही येऊ शकता, पण काही दिवसाकरता का होई ना. मला आणि रविराजला आमच्या लेकीचं कौतुक करायची संधी तर मिळेल ना. तर प्रतापराव म्हणतात की हो नक्की. तर कल्पना ताई म्हणतात, पण प्रतिमा या सगळ्यासाठी अर्जुन तयार होईल ना. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो मी त्याच्याशी बोलेनच आणि उद्याच मी सायलीला आमच्या घरी घेऊन ठेवून जाईल. तर त्याचवेळी अर्जुनचा आवाज येतो, सायली. तर प्रतापराव म्हणतात, हे बघ. तर आता अस्मिता सुद्धा सायलीला हाका मारत असते. तर प्रतापराव म्हणतात, हे सर्वजण सायलीला हाका का मारत आहेत. आता सर्वजण बाहेर येतात. तर दुसरीकडे पाहतात, अर्जुन सायलीला शोधत असतो. अस्मिता सुद्धा सायलीला शोधत असते. कल्पनाताई म्हणतात, काय झाले. तर अर्जुन म्हणतो, मम्मा अगं मी तर सायलीला स्टडी रूममध्ये काम करत असताना जाऊन आराम कर असं सांगितलं, पण मी ज्यावेळी वरती गेलो रूममध्ये पाहिलं तर सायली नव्हती. ती कुठे गेली काहीच कळत नाहीये. तर आता अस्मिता म्हणू लागते, हो ना, आम्ही संपूर्ण घर शोधलं पण सायली तर कुठेच सापडत नाहीये. असं म्हणत अस्मिता म्हणते, एक मिनिट मी जरा बाहेर शोधून येते. असं म्हणत अस्मिता बाहेर शोधायला जाते. तर प्रतापराव म्हणतात, पण एवढ्या रात्री सायली कुठे गेली असेल. सगळ्यांना सायलीची काळजी वाटत असते. अशा अवस्थेत सायली नक्की कुठे गेली असेल. त्यामुळे अर्जुनही खूप पॅनिक झालेला असतो. तर प्रतिमा अर्जुनला प्रश्न करत म्हणतात, अर्जुन तुझं आणि सायलीच काही भांडण तर झालं नाही ना. तर अर्जुन म्हणतो, नाही भांडण असं नाही, पण मी मात्र तिच्यावर चिडलो. आता मात्र सर्वजण अर्जुनकडे पाहतात. तर दुसरीकडे अस्मिता आता स्टोर रूममध्ये सायली आहे का हे पाहण्यासाठी आलेली असते. आता अस्मिता पाहते तर सायली स्टोर रूमच्या एका कोपऱ्यात शांत अगदी रुसून बसलेली असते. आणि ते पाहून अस्मिताला हसायलाच येते, परंतु अस्मिता काही न बोलता तिथून बाहेर पडते. तर दुसरीकडे अर्जुन म्हणू लागतो, मी ज्यावेळी स्टडी रूममध्ये अस्मिताईच्या केसबद्दल काम करत होतो त्यावेळी सायली तिथे आली आणि त्यावेळी मी तिला एवढंच म्हटलं की या केसमध्ये तू पडू नकोस, तू जाऊन फक्त आराम कर. तर आता कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन अरे तू तिला का त्रास देत असतोस. तू तिच्या कलाने का घेत नाही. तिची अवस्था तुला कळत नाही का. तर अश्विन म्हणू लागतो, थांब आपण गेटजवळ जाऊन बघून येऊयात. असं म्हणत आता अर्जुन आणि अश्विन बाहेर पडणार, परंतु त्याच वेळी अस्मिता त्या ठिकाणी येते आणि अर्जुनला म्हणते, अर्जुन अरे सायली स्टोर रूममध्ये आहे. आता हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो आणि अस्मिता सर्वांना स्टोर रूमच्या दिशेने घेऊन जाते. आता स्टोर रूममध्ये सायली ज्या पद्धतीने रुसून बसलेली असते ते पाहून सगळ्यांनाच हसू काही आवरत नाही. तर अस्मिता म्हणू लागते, कोणाला तरी राग आलेला दिसतोय. त्यावेळी सायली पाहते पण दुर्लक्ष करते. तर कल्पनाताई म्हणू लागतात, सायली तू इथे येऊन बसली आहेस का. अस्मिता म्हणू लागते, नव्यावर रुसण्याची ही वाटत नवीन पद्धत आहे. तर आता प्रतापराव अर्जुनला म्हणतात, अर्जुन तुझं वागणं अजिबातच पटलेलं नाहीये. अर्जुन म्हणतो, नाही डॅड. तर प्रतापराव म्हणतात,
अर्जुन, अरे काय हे तुझ्यामुळे हे सगळं काही पाहावं लागते. तुझ्यामुळे ती रुसली आहे, बघ ना तिची अवस्था. तर अर्जुन म्हणतो, मी तिच्याशी भांडलो नाहीये किंवा तिच्यावर चिडलो सुद्धा नाही. मी फक्त तिला जाऊन आराम कर असंच म्हटलं. बायको, हेच सांगितलं ना मी तुला की जा आणि आराम कर. तर सायली उठून उभी राहते आणि म्हणू लागते, अजिबातच नाही, मी फक्त स्टडी रूममध्ये आले होते, पण तुम्ही तिथून मला चक्क हाकलवून दिलं. मी जर तिथे उभी राहिले असते तर तुमच्यावर आभाळ कोसळलं असतं का? पण नाही, तुम्ही माझं काही ऐकूनच घेतलं नाही. अर्जुन म्हणतो, सॉरी, पण आता रुसू नकोस ना. तर आता सायली अर्जुनला अगदी लहान मुलासारखं रागावत म्हणते, आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे? मगाशी तर माझ्यावर चिल्ला होता आणि मला हाक लावून दिलत ना तुम्ही. अर्जुन सायलीला म्हणतो, सॉरी, माझं चुकलं, आत्ता मी काय करू, उठावशा काढू का? असं म्हणत अर्जुन उठावशा काढतो. तर सायली म्हणते, बस पुरे, हा उगाच लगेच उठावशा वगैरे काढायची काहीच गरज नाहीये. तर आता सर्वजण सायलीकडे पाहतात. तर अस्मिता म्हणू लागते, पण सायली, खरंच तुझी रुसण्याची पद्धत मात्र आम्हाला आवडली. तर विमल ताई म्हणतात, सायली ताई, आज जे काही वागल आहेत ना ते खरंच खूप वेगळं होतं. तर अस्मिता म्हणते, प्रेग्नन्सीमध्ये असे मूड बदलत राहतात. अर्जुन, आता मनाची तयारी ठेव, कारण आतापर्यंत सायली जसं वागली नव्हती तसं वागण्याची शक्यता आहे. तर प्रतापराव म्हणतात, ते काही असू देत, परंतु सायलीची ही रुसण्याची पद्धत पाहून मात्र आपल्या सगळ्यांच टेन्शन थोड्या वेळासाठी का होई ना पण दूर झालं. तर कल्पनाताई प्रतिमा आत्यांना म्हणतात, प्रतिमा, अगं काय झालं, तू का अशी शांत आहेस? तर प्रतिमा आत्या म्हणतात, अगं कल्पना, तुला आठवते का? प्रताप रे, तुला तरी आठवते का? तर प्रतापराव म्हणतात, काय, कशाबद्दल? तर प्रतिमा आत्या म्हणतात, तन्वीबद्दल. म्हणजे बघा ना, ज्यावेळी अश्विन आणि अर्जुन क्रिकेट किंवा फुटबॉल खेळायचे त्यावेळी तन्वीसुद्धा त्यांच्याकडे खेळण्यासाठी हट्ट करायची, परंतु त्यावेळी अर्जुनला तन्वीची काळजी वाटायची. तिला बॉल वगैरे लागेल म्हणून अर्जुन काही तिला खेळायला घ्यायचा नाही आणि मग रुसलेली तन्वी अशीच येऊन स्टोर रूममध्ये फुगून बसायची. आठवते का तुम्हाला? तर प्रतापराव म्हणतात, हो, मला आठवते. तर अर्जुन म्हणतो, हो, मलाही आठवते ना. एके दिवशी तन्वीने माझ्या हातून बॅट हिसका घेण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे खरं तर तिला बॅटबॉल खेळायचा होता, क्रिकेट खेळायची होती, परंतु मी त्यावेळी काही तिला बॅट दिली नाही आणि त्यावेळी ती अशीच रुसली होती आणि इथे येऊन बसली होती. मला तर चांगलंच आठवते. आता हे सगळं ऐकल्यानंतर सायली मनाशीच म्हणते, म्हणजे पुन्हा एकदा माझ्यामध्ये आणि तन्वीमध्ये साम्य, म्हणजे अशी कुठली तरी गोष्ट आहे की जी मला आणि तन्वीला जोडते. आता या सगळ्या गोष्टीचा मला शोध घ्यावाच लागेल. येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ॲडव्होकेट जाधव आता अस्मिताला प्रश्न करत म्हणतात, तुम्ही तर सचिन यांच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडून आला आहात. तर आता हे ऐकून अस्मिताला धक्काच बसतो. तर आता अर्जुन आता सचिनला प्रश्न करत म्हणतो की तुमचे जर आई वडील वृद्धाश्रमात जात होते तर मग तुम्ही त्यांना थांबवला का नाहीत? मिलॉर्ड, आता मी अशा साक्षीदाराला बोलवणार आहे की ज्याची साक्ष सगळ्यात महत्वाची ठरणार आहे. आता हे ऐकल्यानंतर सचिनला धक्काच बसतो. तर दुसरीकडे प्रतिमा त्या सायलीला घरी घेऊन आलेल्या असतात आणि सायलीला एक कॅसेट देत म्हणतात, ही कॅसेट म्हणजे छोट्या तन्वीच्या आवाजातील शुभम करोतीचे कॅसेट. आता ज्यावेळी सायली ते कॅसेट चालू करते आणि तो लहान तन्वीचा आवाज तिच्या काने पडतो, त्यावेळी मात्र ती शांतच होते. आता सायलीला तिचा भूतकाळ आठवेल का आपणच तन्वी आहोत हे सत्य तिला कळेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.